आजही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्यांनी त्यांच्या जिल्हा परिषदेच्या प्रचाराचे सर्व दौरे रद्द केलेले आहेत. स्वतः एकनाथराव शिंदे साहेब मोठा भाऊ गेला म्हणून गैरवर्त आहेत. अशी लोकं आज शॉकमध्ये आहेत. त्याच्यामुळे माझी भावना म्हणून मी मांडली आणि त्यात आता वेगळे ट्विस्ट येतात. विमान नादुरुस्त होतं, जुनं होतं. एवढा मोठा माणूस काय आज दादा प्रवास नाहीत करत ना. पण संजय राऊतांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस मलाच वाटतं की ते मूर्खपणा करतायत. पण हळूहळू 4-5 दिवसानंतर बऱ्याच काही गोष्टी थोड्याशा शंकेची पाल चुकते आहे. म्हणून मी ती भीती व्यक्त केली. त्याची मला वाटते चौकशी पण मुख्यमंत्र्यांनी तिकडे सीआयडी लागली आहे, तिकडे CID केंद्रीय विमान मंत्रालय करतं. हां, तर ते दोन्ही चौकशी अंती स्पष्ट काय होईल ते होईल. पण तत्पूर्वी मी स्वतः माझा प्रयत्न असा आहे की आता अधिवेशन चालू आहे केंद्र सरकारचं. त्यात माननीय गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी, प्रधानमंत्री मोदीजी यांची भेट मला घेता येते. कारण मी महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य आहे, तसा माझा प्रयत्न आहे. आणि आता आमचं जे बजेटचं अधिवेशन आहे, अर्थसंकल्प आहे, त्यात माननीय मुख्यमंत्र्यांची पण मी भेट घेणार आहे. आणि अजितदादांच्या विमानाचं नेमकं काय झालं? त्यातलं कोण किती लोकं होती? कशी दादाचं क्रॅश झालं विमान? कागदपत्र अत्यंत उत्तम स्थितीत का सापडतात? हे सगळं जे काही आहे, म्हणजे त्यांनी त्या कॉल दिला नाही म्हणतात तो कोणता कॉल? मेडे कॉल. मेडे कॉल शेवटी त्या पायलटने दिला नाही. ते न देण्याचं कारण काय? आणि फ्युएल पूर्ण होतं. मला वाटते 1400 किलोमीटर फिरेल फ्लाईट इतकं फ्युएल त्याच्यामध्ये होतं. आणि एकदा जर त्याला लँड होताना ते दिसत नसेल, तर तो दुसरी गिरटी, तिसरी गिरटी इतकंच काय, शेवटी त्याला हे पण सांगितलं गेलं होतं का पुणे एअरपोर्टवर तुम्ही लँड करा किंवा तिथून सोलापूर एअरपोर्ट जवळ होतं. तसं न होता डायरेक्ट त्यांनी मला ते दिसतंय म्हणून सांगितलं बारामतीच्या तिथल्या सेंटरला आणि त्यांनी सांगितलं का लँड करा. हे अनुत्तरित करणारे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे मला याबाबत शंका आहे.